माझ्या मुलाच्या शाळेत पॅरेंट टीचर मीटिंग होती. सर्व आईवडिलांसारखं मीही मीटिंगला हजर होते. शिक्षकांची भाषणे झाली आणि आईवडिलांच्या तक्रारी सुरू झाल्या. कुणीतरी सांगितलं माझी मुलगी खूप मोबाईल पाहते, कुणी सांगितलं कुरकुरे खूप खाते, तर कुणी म्हटलं अभ्यासच करत नाही. त्यावर सरांनी सांगितलेलं उत्तर मला फार आवडलं. सर म्हटले, प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे. प्रत्येकाला आपण एका स्तरावर नाही आणू शकत. त्यांचं बालपण त्यांना जगू द्या. फक्त त्यांना उत्तम नागरिक बनवण्याचा प्रयत्न करा. सर्वांचे बोलून झाले. मग मलाही थोडं बोलावंसं वाटलं. मागच्या वर्षी नोकरीमुळे मुलाकडे लक्ष देता आले नाही, पण शाळेनं मॅडमने खूप छान लक्ष दिले. त्यामुळे उत्तम गुणासह माझा मुलगा उत्तीर्ण झाला. त्याविषयी थोडी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून मी म्हटलं, एक नोकरदार स्त्री म्हणून मला माझ्या मुलाकडे खूप लक्ष देता येत नाही, परंतु मॅडम तुम्ही चांगले लक्ष देता. त्यामुळे माझा मुलगा उत्तम गुणाने उत्तीर्ण झाला व तुम्ही जे त्याच्यावर उत्तम संस्कार केले त्याबद्दल खरंच आभारी आहे. जरी माझे लक्ष कमी असले तरी मॅडम तुम्हाला काही जाणवले किंवा तक्रार असेल तर नक्की मला सांगा. एवढं बोलून मी खाली बसले. परंतु तितक्यात एक कुजबूज कानी पडली. मॅडमच्या जीवावर मुलं सोडणं चुकीचं आहे. आपण लक्ष दिलं पाहिजे. मला नाही आवडत बाई असलं दुसऱ्याच्या जीवावर लेकरू सोडणं. हे ऐकून एका क्षणासाठी खरंच मनात अपराधीपणाची भावना आली. आणि आपण नोकरी करतो म्हणजे खूप चुकीचं करतो, मुलांवर अन्याय करतो असे वाटले. पण दुसऱ्या क्षणी मी निभावत असलेलं पालकत्व समोर आलं आणि लक्षात आलं की आज माझ्या मुलात जो समंजसपणा, स्वावलंबन, संस्कार आहेत तेही या नोकरीमुळेच. आता तुम्ही म्हणाल नोकरीमुळे? तर हो, नोकरीमुळेच. हो, मी ऑफिसला जाते. हे माझा मुलगा पाहतो, माझा संघर्ष पाहतो. म्हणूनच मला उशीर झाला तर माझा डबा भरतो, पाण्याची बॉटल भरतो, गाडीची चावी देतो, हेल्मेट देतो. हो, मी ऑफिसला जाते. यामुळे तो स्वतःचा अभ्यास स्वतः करतो, स्वावलंबी बनतो, स्वतःची कामे स्वतः करतो. आईला बाजार निवडायला वेळ नसतो म्हणून मला बाजार निवडायला मदत करतो. हो, मी ऑफिसला जाते. हो, मी ऑफिसला जाते म्हणून अति प्रेम, अति लाड नाही करू शकत. माझा संघर्ष, माझी स्वप्न, माझी जिद्द हे सर्व पाहून जर माझा मुलगा घडत असेल तर निश्चितच मी उत्तम पालक आहे. कारण मी माझ्या मुलाला फक्त प्रेम, लाड देत नाही, तर स्वप्नासाठी लढण्याची प्रेरणा, स्वावलंबन व दृढ मानसिक शक्ती देत आहे. हो, मी एक नोकरदार स्त्री आहे, आई आहे आणि मी करत असलेल्या माझ्या संस्कारावर आणि पालकत्वावर मला अभिमान आहे. फक्त एवढीच विनंती आहे, कुठल्याही आईच्या पालकत्वावर प्रश्न विचारण्याआधी एकदा विचार नक्की करा.